होळी पौर्णिमेला लागणार वर्षातील सर्वात मोठा चंद्रग्रहण. पहा नेमकी तारीख व सूतक काळाची अचूक वेळ. यावर्षी 2026 मध्ये फाल्गुन पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे ग्रहण खूप महत्त्वाचे मानले जात आहे. हे चंद्रग्रहण भारताच्या काही भागामध्ये दिसणार असल्याचे त्यांचा सूतक काळही लागू होईल. चला तर मग जाणून घेऊया या वर्षातील पहिला चंद्रग्रहण कधी आहे. यंदा 2026 या वर्षात एकूण 4 ग्रहणे लागणार आहेत. यामध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहणाचा समावेश आहे. वैदिकीय ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणे अशुभ मानली जातात. 2026 सालाचे पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे. फाल्गुन पौर्णिमेला हे ग्रहण लागत असल्याने ते विशेष महत्त्वाचे ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजेच याच दिवशी होलिका दहन म्हणजेच होळी देखील आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काळही विचारात घेतला जाईल. चला तर मग चंद्रग्रहण आणि सूतक काळाची नेमकी वेळ जाणून घेऊया. चंद्रग्रहणाची वेळ. चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी 3:20 खग्रास. संपूर्ण चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी 4:34. ग्रहणाचे मध्यकाळ संध्याकाळी 5:04. खग्रास. पूर्ण चंद्रग्रहण संपण्याची वेळ संध्याकाळी 5:33. चंद्रग्रहण संपण्याची वेळ संध्याकाळी 6:47. खग्रास. कालावधी 59 मिनिटे. सूतक काळ कधीपासून कधीपर्यंत आहे चला तर बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काळही लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या काळात कोणताही शुभ कार्य करणे टाळावे. सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 पर्यंत चालेल. या काळात खाण्यापिण्यापासून ते पूजापाठ करण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. चंद्रग्रहण कोठे दिसणार. 3 मार्च रोजी लागणारा चंद्रग्रहण होलिका दहनाच्या दिवशी आहे आणि हे एक खग्रास चंद्रग्रहण असेल. या दिवशी चंद्रग्रहणाचा प्रभाव होलिका दहनावर पडू शकतो. हे चंद्रग्रहण बंगालचा उत्तर-पूर्व भाग, मिझोरम, नागालँड, मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये दिसणार आहे.